नमस्कार, तुमचं सर्वांचं हेमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर क्रिसमस आता जवळच आलेले आहे। ज्याप्रमाणे दिवाळीत सण बनवले जातात आणि एकमेकांना देतात, त्याच प्रमाणात क्रिसमसला सुद्धा असेच वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि एकमेकांना देऊन सण साजरा करतात। तर आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू, ते सुद्धा एकदम कमी साहित्यात आणि झटपट असे बनणारे। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती छान असं आलेलं आहे, एकदम मस्त असे झालेले आहेत। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बेसनचे लाडू बनवत आहोत। आपण 1 किलोच्या प्रमाणात हे बेसनचे लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे, हे आपलं रेग्युलरचं बेसन आहे जे आपण दुकानातून विकत आणतो ते। यासाठी मी डाळ वगैरे काही वाटलेली नाहीये। आता साधारण आपल्याला 10 मिनिटं हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपल्याला हे बेसन चालणीतून साधारण 2 वेळा चालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बेसनामधली गुठल्या राहणार नाही। 5 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या बेसनचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। तर अजून आपल्याला 5 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। मस्त असा टेक्स्चर आलेला आहे। मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बेसनचा आपला रंग छान असा आलेला आहे। तर आता यामध्ये आपण 1 वाटी तूप टाकणार आहोत। 6 वाट्या आपलं बेसन होतं, तर आता आपण यामध्ये 1 वाटी तूप टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसना जोडीला। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात गुठली राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जर तुम्हाला तुपाची आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये तूप ऍड करू शकता। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं तूप यामध्ये मेल्ट झालेलं आहे। तर आता साधारण आपल्याला 5 मिनिटं अजून व्यवस्थित असं तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली अशा पद्धतीने आपल्याला हलवतच राहायचं आहे, म्हणजे आपलं हे बेसन खाली लागणार नाही। अजून थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला चांगला भाजत राहायचं आहे। तर 10 मिनिटं झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता बेसन आपलं तुपामध्ये एकदम छान असं भाजलं गेलेलं आहे आणि रंग सुद्धा पाहू शकता किती छान असा आलेला आहे आणि आपल्या पिठाचा छान असा गोला होत आहे, म्हणजेच आपलं मिश्रण आता रेडी झालेलं आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि चांगलं थंड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने। तुम्ही या जागेवर नाईफचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे आपलं मिश्रण पटापट असं सुट्ट होईल। तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिश्रण सुटसुटीत करून घ्यायचं आहे। पाहू शकता मिश्रण मस्त असं मी सुटसुटीत करून घेतलेलं आहे। तर आता मी यामध्ये साखर टाकून घेणार आहे। पिठी साखर केलेली आहे, ही होममेड मी बनवलेली आहे, तुम्ही विकत सुद्धा आणू शकता। तर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडंसं हातावर मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले लाडू छान असे वळले जातील। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। साधारण मी 1 चम्मच टाकून घेतलेली आहे। ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू किती छान असं मिश्रण झालेलं आहे। त्यामध्ये साखर मस्त अशी मिक्स झालेली आहे आणि वेलची पावडर सुद्धा। आता यामध्ये आपण काजू आणि बदाम टाकून घेतलेले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला थोडासा असा गोला काढून घ्यायचा आहे आणि गोल गोल लाडू बनवून घ्यायचा आहे। घट्टसर असा आपल्याला दाबून दाबून हा लाडू बनवून घ्यायचा आहे। वरती आपल्याला काजूचा एक
तुकडा लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला लाडू छान असा दिसेल। तुम्ही या जागेवर मनुकचा सुद्धा वापर करू शकता। तर तुम्ही पाहू शकता आपला लाडू मस्त असा तयार झालेला आहे। तर मी आता अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा सर्व लाडू बनवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे लाडू तयार झालेले आहेत। किती गोड गरगरीत एकदम छान असे झालेले आहेत आणि एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा दाणेदार सुद्धा झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।